कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती नाशिक शहरामध्ये राज्य शासनाकडून महासिंहस्थ नावानं ब्रँडिंग केलं जात आहे। शहरामधील वेगवेगळ्या ठिकाणी महासिंहस्थ कुंभमेळा होर्डिंग लागलेले आहेत। महासिंहस्थ नावाला अनेक साधू आणि महंतांनी विरोध केलाय। धर्मशास्त्रामध्ये महा हे विशेषण नसल्याचा दावा साधू महंतांनी केला। धर्मशास्त्रात सिंहस्थ कुंभमेळा हाच उल्लेख असल्याचं साधू महंतांनी सांगितलंय। या सगळ्याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक त्र्यंबकेश्वर मार्गावर आपण जर पाहिलं तर राज्य शासनाकडून आणि कुंभमेळा प्राधिकरणाकडून महासिंहस्थ नावाचं ब्रँडिंग हे होल्डिंगच्या माध्यमातून केलं जाते। एकूण जर पाहिलं तर साधू महंतांकडनं महासिंहस्थ या नावाला विरोध करण्यात आलेला आहे आणि धर्मशास्त्रामध्ये महा हे विशेषण कुठेही नसल्याचा साधू महंतांचा दावा आहे। तर दुसऱ्या बाजूला धर्मशास्त्रात सिंहस्थ कुंभमेळा हाच उल्लेख असल्याचा दावा देखील साधू महंतांनी केलाय। मात्र असं असलं तरी देखील आता प्रशासनाकडून आणि कुंभ प्राधिकरणाकडून नाशिक शहरामध्ये लावलेलं हे होल्डिंगवर आता महासिंहस्थ असं नाव या ठिकाणी हा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतोय। या होल्डिंगवर जर आपण पाहिलं तर 16 महासिंहस्थाचा संगम भक्ती परंपरांचा देशभरातील भक्ती परंपरा आणि कीर्तन प्रकारांचा महासोहळा लवकरच आपल्या नाशिकमध्ये महासिंहस्थ कुंभ भक्ती संगम अशा पद्धतीचा आशय या होल्डिंगवर आपल्याला पाहायला मिळतोय आणि महासिंहस्थ नावाचं ब्रँडिंग जे आहे ते आता राज्य शासन आणि प्राधिकरणाकडनं केलं जाते। त्यामुळे एकूणच साधू महंतांनी महासिंहस्थ नावाला केलेला विरोध आणि राज्य शासनाकडून महासिंहस्थ नावाचं होणारं हे ब्रँडिंग यामुळे आता पुन्हा एकदा साधू महंत राज्य सरकार आणि प्राधिकरण यांच्यामध्ये एक नवा वाद त्या ठिकाणी पुन्हा एकदा समोर येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। कॅमेरामन मंगेश सोनवणेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक।